केळीच्या खाल्ल्या साईडला करपा का जास्त येतो? कधी तुम्ही विचार केलाय का? मी तुम्हाला सांगतो. आपल्या प्लॉटमध्ये एक केळीच्या तुम्हाला वरल्या साईडला करपा कुठं दिसणार नाही, खाल्ल्या साईडला फक्त करपा दिसणार आहे. त्याचं कारण आहे की पावसाचं पाणी साचून राहणं. आता तुम्ही म्हणताला आमच्या प्लॉटमध्ये तर पाणी साचत नाही, आम्ही गेल्यावर बघतो तर पाणी मोकळं होतं. तर आपला जे बांध असतो, थोडक्यात आपला साईडचा खाल्ल्याकडचा, त्या बांधाच्या निटात असं पाणी साचलेलं असतं, लगेच आटत नाही, त्याला थोडा टाइम लागतो आटायला. त्यामुळं त्या ठिकाणी वलावा जास्त राहतो. वलावा जास्त राहिल्यामुळं आपल्या केळीची मुळी तिथं बंद पडते थोड्या कालावधीसाठी, म्हणजे थोडी नॉर्मल बंद पडते. वरल्या साईडला कुठंच बंद पडत नाही, पण खाल्ल्या साईडला जे ती मुळी थोडीशी नॉर्मल बंद पडते, आपल्याला लक्षात नाही. त्यामुळे या ठिकाणी करप्याला लगेच अटॅक करतो. तर अशा टायमाला काय केलं पाहिजे? तर आपल्या शेतकऱ्यांनी नाही, खाल्ल्या साईडला एक दंड काढायचा. आता ही केळीचं वळ आहे की नाही, ह्या केळीच्या वळीतनं असा एक दंड काढायचा आणि असा दंड काढून एका साईडनं पाणी काढून द्यायचं. म्हणजे पाऊस पडल्यानंतर जसं आपल्या वरल्या साईडला एक बी टिपका पाणी साठत नाही, तसं खाल्ल्या साईडला एक बी टिपका पाणी साठलं नाही पाहिजे. ही गरज आहे, ही बारकी किरकोळ गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी आटून पाणी उपयोग नाही, त्याच दिवशी आपलं रान वर कसं मोकळं होतं तसंच खाल्ल्या साईडला मोकळं झालं पाहिजे. तर असं जर झालं तर प्लॉटवर अजिबात करप्यानं नाही, मुळी बंद पडणार नाही. आणि या ठिकाणी काय प्रॉब्लेम होणार पुढे जाऊन, की माल थोडा मागं राहणार, थोडी वाढ व्यवस्थित होणार नाही. ही किरकोळ आहे, काय खर्च येतो? फक्त एक ट्रॅक्टरनं दंड काढा.